हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल लेट्स लर्न इंग्लिश. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस करणार आहोत डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेसची, मीन्स रोज बोलल्या जाणाऱ्या वाक्यांची. फ्रेंड्स, इफ यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश देन लेट्स प्रॅक्टिस ऑफ द सेंटेन्सेस विथ मी. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड. जर आपल्याला म्हणायचे असेल तिला एकटे सोड, तेव्हा आपण म्हणणार लिव्ह हर अलोन. किंवा आपल्याला म्हणायचे असेल त्याला एकटे सोड, तेव्हा आपण म्हणणार लिव्ह हिम अलोन. तुमचा परिचय द्या. जर एखाद्या अनोळख्या व्यक्तीला आपल्याला म्हणायचं असेल तुमचा परिचय द्या, तेव्हा आपण म्हणणार इंट्रोड्यूस युअरसेल्फ. इंट्रोड्यूस युअरसेल्फ. तुम्ही काय म्हणाले, जर आपल्याला ऐकून नाही आलं तेव्हा आपण म्हणतो ना तुम्ही काय म्हणाले, तेव्हा आपण म्हणणार व्हॉट डिड यू से. व्हॉट डिड यू से. तुझी प्रतिभा दाखव. एखाद्याला जर चांगला डान्स येत असेल तर आपण म्हणतो ना की तू डान्स कर आणि टॅलेंट दाखव, ते आपण म्हणू शकतो शो युअर टॅलेंट. तुझी प्रतिभा दाखव, शो युअर टॅलेंट. इतकं नको हसू, डोंट लाफ सो मच. इतकं नको हसू, डोंट लाफ सो मच. मी तुमचा आदर करते. जर आपल्याला म्हणायचं आहे मी तुमचा आदर करते, तेव्हा आपण म्हणणार आय रिस्पेक्ट यू. आय रिस्पेक्ट यू. तू माझा वेळ वाया घालवत आहेस. देन वी कॅन से यू आर वेस्टिंग माय टाइम. तू माझा वेळ वाया घालवत आहेस, यू आर वेस्टिंग माय टाइम. मी तुमच्याहून मोठा आहे, तेव्हा आपण म्हणणार आय एम बिगर दॅन यू. मी तुमच्याहून मोठा आहे, आय एम बिगर दॅन यू. तू एकटी नाहीस, यू आर नॉट अलोन. तू एकटी नाहीस, यू आर नॉट अलोन. सर्व काही ठीक होईल, एव्हरीथिंग विल बी ओके. जर आपल्याला एखाद्याला सांत्वना द्यायची असेल की सर्व काही ठीक होईल, तेव्हा आपण म्हणणार एव्हरीथिंग विल बी ओके. मला खात्री नाही, आय एम नॉट शुअर. जर आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी खात्री नसते तेव्हा आपण म्हणतो ना आय एम नॉट शुअर. मला आठवण नाही, आय डोंट रिमेंबर. जर एखादी गोष्ट आपल्याला आठवत नसेल तेव्हा आपण म्हणतो मला आठवण नाही, तेव्हा आपण म्हणणार आय डोंट रिमेंबर. काळजीपूर्वक धर, होल्ड इट केअरफुली. धरणे याचा अर्थ काय होतो, होल्ड, धरणे किंवा पकडणे. होल्ड इट केअरफुली. त्याने मला फोन केला, ही कॉल्ड मी. आणि जर आपल्याला म्हणायचं असेल तिने मला फोन केला, तेव्हा आपण म्हणणार शी कॉल्ड मी. हीच्या जागी आपण शीचा यूज करणार. तू चुप का आहेस, व्हाय आर यू सायलेंट. जर आपल्याला म्हणायचं आहे तू चुप का आहेस, तेव्हा आपण म्हणणार व्हाय आर यू सायलेंट. नंतर पश्चाताप करू नको, डोंट रिग्रेट लेटर. पश्चाताप याचा अर्थ काय होतो, रिग्रेट. डोंट रिग्रेट लेटर. कृपया शांत हो, प्लीज काम डाऊन. कृपया शांत हो यासाठी आपण म्हणणार प्लीज काम डाऊन. किती अद्भुत, हाऊ वंडरफुल. जर एखादी गोष्ट खूपच चांगली असेल तेव्हा आपण म्हणतो ना किती अद्भुत आहे, किती विलक्षण आहे, तेव्हा आपण म्हणणार हाऊ वंडरफुल. फक्त थोडं अजून, तेव्हा आपण म्हणणार जस्ट अ लिटिल मोर. जस्ट अ लिटिल मोर. तो विचलित झाला, ही गॉट डिस्ट्रॅक्टेड. तो विचलित झाला यासाठी आपण म्हणणार ही गॉट डिस्ट्रॅक्टेड. इथे कोणीच नाही आले, नोबडी केम हिअर. इथे कोणीच नाही आले यासाठी आपण म्हणणार नोबडी केम हिअर. वेळ किती झाला, व्हॉट्स द टाइम. जर आपल्याला विचारायचं आहे वेळ किती झाला किंवा किती वाजले यासाठी आपण म्हणणार व्हॉट्स द टाइम. त्याचा ऐकू नको, डोंट लिसन टू हिम. जर आपल्याला म्हणायचं आहे त्याचा ऐकू नको, तेव्हा आपण म्हणणार डोंट लिसन टू हिम. तू खूप निरागस आहेस, यू आर सो इनोसंट. निरागस याचा अर्थ होतो इनोसंट. किंवा आपल्याला म्हणायचं आहे तू खूप भोळी आहेस, तेव्हाही आपण म्हणू शकतो यू आर सो इनोसंट. दिखावा नको करू, डोंट शो ऑफ. शो ऑफ याचा अर्थ काय होतो, दिखावा. दिखावा करणे म्हणजे शो ऑफ. डोंट शो ऑफ. कोण बोलत आहे, हु इज स्पीकिंग. आपण फोनवर देखील असं विचारतो ना की कोण बोलत आहे, तेव्हा आपण म्हणू शकतो हु इज स्पीकिंग. असं काही नाही, इट्स नथिंग लाईक दॅट. आपल्याला म्हणायचं आहे असं काही नाही, जसं तुम्ही समजताय असं काही नाही, तेव्हा आपण म्हणणार इट्स नथिंग लाईक दॅट. डोक्याचा वापर कर, यूज युअर ब्रेन. डोक्याचा वापर कर यासाठी आपण म्हणणार यूज युअर ब्रेन.
माझ्याशी खोटं बोलू नको. डोंट लाय टू मी. माझ्याशी खोटं बोलू नको. डोंट लाय टू मी. समजायचा प्रयत्न कर. ट्राय टू अंडरस्टँड. जर एखादा व्यक्ती समजत नसेल तेव्हा आपण म्हणतो ना की समजायचा प्रयत्न कर. तेव्हा आपण म्हणणार ट्राय टू अंडरस्टँड. थोडी वाट पहा. वेट अ मोमेंट. थोडी वाट पहा. यासाठी आपण म्हणणार वेट अ मोमेंट. संकोच करू नको. डोंट हेजिटेट. संकोच करणे याचा अर्थ होतो हेजिटेट. तेव्हा आपण म्हणणार डोंट हेजिटेट. संकोच करू नको. तिच्याकडे पहा. लुक ॲट हर. तिच्याकडे पहा यासाठी आपण म्हणणार लुक ॲट हर. स्वतःवर नियंत्रण ठेव. कंट्रोल युअरसेल्फ. स्वतःवर नियंत्रण ठेव यासाठी आपण काय म्हणणार कंट्रोल युअरसेल्फ. ते स्वतः कर. जर आपल्याला एखाद्याला म्हणायचं असेल की हे तू स्वतः कर तेव्हा आपण म्हणणार डू इट युअरसेल्फ. डू इट युअरसेल्फ. मला फरक नाही पडत. आय डोंट केअर. जर एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला फरक नसेल पडत तेव्हा आपण म्हणू शकतो आय डोंट केअर. हे आत्ताच कर. डू इट नाव. हे आत्ताच कर. डू इट नाव. परत भेटू. सी यू अगेन. परत भेटू यासाठी आपण म्हणणार सी यू अगेन. काळजीपूर्वक चालव. ड्राईव्ह केअरफुली. आपण म्हणतो ना की काळजीपूर्वक चालव. कारसाठी स्पेशली आपण म्हणू शकतो ड्राईव्ह केअरफुली. विचारणे बंद कर. जर कंटिन्युअसली कोणी आपल्याला प्रश्न विचारत असेल काही विचारत असेल तेव्हा आपण इरिटेट होतो आणि म्हणतो ना की आता तू विचारणे बंद कर. तेव्हा आपण म्हणणार स्टॉप आस्किंग. स्टॉप आस्किंग. मेहनत कर. वर्क हार्ड. मेहनत कर. वर्क हार्ड. मला माफ कर. फॉरगिव्ह मी. मला माफ कर यासाठी आपण फॉरगिव्ह मी किंवा आय एम सॉरी असं देखील म्हणू शकतो. सकारात्मक राहा. बी पॉझिटिव्ह. जर एखाद्याला आपल्याला सांगायचं असेल की तू नकारात्मक विचार निगेटिव्ह विचार करू नको सकारात्मक राहा तेव्हा आपण म्हणू शकतो बी पॉझिटिव्ह. शांततेत विचार कर. तेव्हा आपण म्हणणार थिंक कामली. शांततेत विचार कर. थिंक कामली. तर फ्रेंड्स हे होते आपले आजचे काही डेली यूज सेंटेन्सेस ज्यांची प्रॅक्टिस करून तुम्ही अगदी इझिली तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकता. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू टॉपिक सोबत. टिल देन कीप लर्निंग.